प्रेक्षकांनो, रिअल फॅक्ट महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तर याच्याविषयी जे कागदपत्र आणि जो सावळा गोंधळ चालू आहे की हे कागदपत्र लागतायत, ते कागदपत्र लागतायत, तर कागद जे लागणारे कागदपत्र आहेत त्याचा जे फॉर्म आहे ऑफलाईन का ऑनलाईन कसा सबमिट करायचा याच्याविषयी आणि त्या योजनेमध्ये जे कोण पात्र आहेत किंवा कोणत्या महिला वर्ग पात्र आहे अपात्र आहे याची सविस्तर चर्चा करणार आहोत. तर प्रेक्षकांनो हे बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो ऑफलाईन फॉर्म आहे तो अशा प्रकारचा फॉर्म आहे. तर हा फॉर्म जर तुम्ही या फॉर्म मध्ये आवश्यक ती माहिती, अर्जदाराचे नाव, जन्मतारीख आणि जे कागदपत्र आहेत, तर आवश्यक या योजनेमध्ये जे कागदपत्र लागणार आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. आपलं जे अर्जदार आहे त्याचं आधार कार्ड, त्या आधार कार्ड वरती 21 वर्ष वय पूर्ण पाहिजे. 21 वर्ष किंवा 65 वर्षाच्या आतमध्ये या वयाचे महिला ह्याच्यासाठी योजनेसाठी पात्र आहेत. तर त्याच्यासाठी आधार कार्ड वरती 21 ते 65 वय मर्यादा असली पाहिजे. त्यानंतर दोन नंबरची अट अशी आहे की एका कुटुंबातील 2 महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. एका कुटुंबामध्ये जर 2 महिला असतील, एकाच कुटुंबातल्या 2 महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर याच्यामध्ये आधार कार्ड नंतर जे लागणार आहे ते आहे, आता डोमासाईलची तर काय आवश्यकता राहिली नाही की महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये बदल केलेला आहे. तर डोमासाईलची जी अट होती ती रद्द करून तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, तुमचं जे जन्म प्रमाणपत्र असेल, जर शिकलेलं असताल तुम्ही, जर तुमच्याकडे टीसी असेल तर टीसी लागेल, टीसी नसेल जन्म प्रमाणपत्र. आणि या दोन्हीपैकीही काही नसेल तर 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला या दोन्ही गोष्टीची गरज लागणार नाहीये. रेशन कार्डवरही तुम्हाला डोमासाईल काढायची गरज नाहीये, तर ते होऊन जाईल. तिसरी गोष्ट लागणारी म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्यास 2.5 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न आहे त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला. पण त्याची जर उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायची आवश्यकता लागणार नाही जर तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर. पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नात ही प्रमाणपत्र काढायची गरज लागणार नाही. तर तुम्हाला आणखी चौथी गोष्ट ही लागणार आहे, बँक पासबुक. बँक पासबुक ची एक झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे आणि अर्जदाराचे 2 फोटो. फक्त हे 4 कागदपत्र आणि 2 फोटो एवढंच तुम्हाला हे लागणार आहेत कागदपत्र. त्यामुळे जे एजंट लोक आहेत हे डॉक्युमेंट काढावं लागतात किंवा ते डॉक्युमेंट काढावं लागतात, एवढे पैसे लागतात तेवढे पैसे लागतात, याची काहीही गरज लागणार नाहीये मित्रांनो. तर राज्य शासनाने प्रत्येक जी योजना आहे तर ते CSC केंद्रावाले आहेत किंवा जे अंगणवाडी सेविका, जे ऑफलाईन तुमचे असे फॉर्म तुम्ही भरून अंगणवाडी सेविका देणार आहेत, तर त्यांना प्रत्येकी फॉर्म मागे 50 रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे. तर त्या 50 रुपये अनुदान तुम्ही एक फॉर्म भरल्यानंतर ते तुम्हाला राज्य सरकारच ते वितरित करणार आहे CSC सेंटरवाल्याला किंवा अंगणवाडी सेविकांना. त्यामुळे कोणालाही 1 रुपयाही द्यायची गरज तुम्हाला पडणार नाहीये. दुसरी गोष्ट राहिली तर एजंट लोक, जे तुम्ही म्हणताय, एजंट लोक म्हणतायत की, काही लोक म्हणतायत की तुमचं रेशन कार्ड मध्ये नाव नाहीये, तुम्हाला आम्ही तरी पण हे करू, आम्हाला एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या, तर त्यांनाही 1 रुपया द्यायची गरज लागणार नाही. जे तुमचे डॉक्युमेंट आता सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड 2 नंबरला, जन्म प्रमाणपत्र टीसी किंवा जन्म प्रमाणपत्र नसेल तर टीसी नसेल तर या दोन्हीपैकी काही नसेल तर तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड पाहिजे. 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या दोन्हीची गरज लागणार नाही. उत्पन्नाचं प्रमाणपत्र 2.5 लाखापर्यंत उत्पन्न आहे तर त्यांना उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा पिवळं आणि केशरी रेशन कार्ड या दोन्हीपैकी एक लागणार आहे. चौथी गोष्ट म्हणजे बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो, असे 2 फोटो एक लागणार आहेत. तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने, ऑफलाईन आणि एक हमीपत्र एक लागणार आहे, जे अशा प्रकारचं हमीपत्र आहे. हे ऑफलाईनलाही ऑनलाईनलाही हमीपत्र लागणार आहे की त्याच्यावरती माहिती आहे की समजा माझं आपलं जे उत्पन्न आहे, आपली कुटुंबाविषयी माहिती, की योजनेमध्ये मी काही हे सगळे पूर्तता केलेले आहे असं माहिती आहे. तर अशा प्रकारे ही जी योजना आहे, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे जे 21 ते 65 वयोगटातील महिला आहेत आणि कुटुंबातील 2 महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन हे फॉर्म भरताना गडबड करायची नाही. त्याची लास्ट डेट 31 ऑगस्ट
2024 पर्यंत म्हणजे जवळपास 2 महिने फॉर्म भरण्याचा अवधी दिलेला सरकारने वाढवून दिलेला आहे. त्यामुळे कुणीही गडबड करू नका. फॉर्म भरताना कुठलीही गडबड करू नका. जर ऑफलाईन फॉर्म तुम्ही भरत असाल तर आपल्या जवळच्या गावातील अंगणवाडी सेविकेकडे हा ऑफलाईन फॉर्म भरून आणि हमीपत्र भरून तुम्ही अपलोड करू शकता, त्यांच्याकडे देऊ शकता. नंतर ते ऑनलाईन करणार आहे शासनाने, त्यांच्याकडे ते काम सोपवलेलं आहे. आणि जर ऑनलाईनही तुम्ही फॉर्म भरणार असाल तर CSC सेंटर यांच्याकडून तुम्ही एकदम अचूक फॉर्म भरा. कारण आता फॉर्म मध्ये जर आता तुम्ही गडबड कराल, एखादी त्रुटी आली तर तुम्ही अपात्र होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरा. 2 महिन्याचा कालावधी आहे फॉर्म भरण्यासाठी. गडबड करू नका. आता खूप लोक तहसील मध्ये गर्दी करत आहेत. साईट आता कालपासून ऑनलाईन ही साईट चालू झालेली आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे हे जे डॉक्युमेंट लागणारे, जास्त डॉक्युमेंट कोणतेही लागत नाहीत. कोणत्या एजंटच्या भूलथापांना बळी पडू नका. कुणालाही पैसे जास्तीचे देऊ नका. जे आहे ते अंगणवाडी सेविका किंवा ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म भरणारा सुद्धा जास्तीचे पैसे देण्याची गरज नाहीये. तसेच राज्य सरकारने याविषयी अंमलबजावणी सुद्धा केलेली आहे की कुणी जास्तीचे पैसे मागत असेल तर त्यांची तक्रार करा. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये जास्तीत जास्त जेवढ्या महिलांना लाभ घेता येईल तेवढ्या महिलांना जास्तीत जास्त लाभ घ्या. आणि या योजनेचे प्रत्येक माहिती असंच आम्ही आणखी दुसरी एक योजना शासनाने की ज्या या महिला आहेत, आता या लाडली बहीण योजनेचे जे जवळपास सगळे सेम, ज्या लाडली बहीण योजनेला महिला पात्र ठरणार आहेत तर त्यांनाच जे दुसरी एक योजना आहे की वर्षातून 3 गॅस सिलेंडर फ्री असणार आहेत. तर वर्षातून जे 3 गॅस सिलेंडर फ्री असणार आहेत तर त्या योजनेचा म्हणजे लाडली बहीण योजनेला ज्या महिला पात्र असणार आहेत, जवळपास 99% त्याच महिला या सुद्धा योजनेसाठी पात्र असणार आहेत. तर त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत, काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत, त्याची सविस्तर माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती देणार आहोत. तर त्याचाही आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी काय कागदपत्र लागणार आहे, त्याची प्रोसेस कशी आहे, त्याची फॉर्म भरायची प्रोसेस कशी आहे, त्याच्याविषयी आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत. तर कृपया आमचे जर व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटत असेल, आमची जर माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलचा ते घंटा दाबायला प्रेस करायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.